नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक 2 अंतर्गत धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील समूह सहाय्यकांचं कृषी विज्ञान केंद्र लातूर येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि आत्ता एकदम या फील्डमध्ये जे आहे ते सरीवरंबे तयार कशा पद्धतीने केले पाहिजेत, हे सरीवरंबे तयार केल्याच्या नंतर किंवा करत असताना काही तांत्रिक अडथळे त्या ठिकाणी येऊ शकतात, तर ते तांत्रिक अडथळे जे आहेत ते आपण कशा पद्धतीनं ओव्हरकम केलं, कशा पद्धतीनं केलं पाहिजे, तर या संदर्भात KVKच्या शास्त्रज्ञ महोदयांनी जे आहे ते मार्गदर्शन केलेलं आहे. आमचे सर्व या ठिकाणी समूह सहाय्यकसुद्धा जे आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण प्रत्येकाशी इंटरॅक्शन करू किंवा BBF असेल किंवा सरीवरंबा तयार करून टोकन पद्धतीनं ह्या हातचलित यंत्रणं जे आहे ते आपल्याला टोकन करायचे, तर त्याच्यामध्ये लिकेजेस काय आहेत किंवा तांत्रिक अडथळे काय येतात आणि त्याच्यावर कशा पद्धतीनं आपण ओव्हरकम केलं पाहिजे. तर मी सर्वप्रथम सर तुम्ही सांगा की सरीवरंबा तयार करत असताना मला वाटतं सरांनी प्रश्न विचारला की कशा पद्धतीनं खत पेरला पाहिजे आहे का नाही, किंवा खत पेरता येतो का, तर ही संकल्पना तुम्हाला ह्या ठिकाणी कशी क्लिअर झाली ते सांगा थोडं. अगोदर आपण खत पेरून बेड बनवतानाच खत पेरायला पाहिजे. बरोबर आहे. बेड बनवल्यानंतर मग पेरणी करायची. ओके. तर हे करत असताना काय आपण आपल्या लेवलला काय जुगाड जे आहे ते शेतकरी बांधवांना आपण सांगू शकतो त्या ठिकाणी, तर हां कसं करता येईल आपल्याला सांगा. आपण जे सरी पाडतो, होय. सरी पाडल्यानंतर सरीच्या मध्ये जे बेड तयार होतो, हां असं सांगा समोर. 2 लाईनी अशा आपण पेरणी करणार आहे. होय. ते 2 लाईनीवर बरोबर 2 फन बसवायचे आपल्याला. बरोबर आहे. पेटी बसवायची. हां. पेटी बसवल्याबरोबर त्या लाईन मध्येच दोन्ही लाईनला खत पडलं पाहिजे. खत किंवा तशा प्रकारचे प्लास्टिकचे नळे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतात, ते जरी आपण बसवले तर खत आपण पेरू त्या शकतो. लाईनवरच खत पेरल्यानंतर नंतर पेरणी बरोबर त्या लाईनवर होणार. ओके बरोबर. ह्या पद्धतीनं खत पेरणी होईल. तर आणखीन बेड तयार करताना आणखीन काय अडचण येऊ शकते सांगा. म्हणजे या ठिकाणी समजा आपण जर सरी तयार करतोय, वरंबा तयार करतोय, तर सगळं सरसकट जमीन अशी आपली भुसभुशीत नसते, दगड म्हणजे असं ढेकळं येतात, तर ते ढेकळं येऊ नये किंवा ते ढेकळं साफ व्हावे ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे आपण. त्याच्यासाठी जेव्हा आपण सरीवरंबा तयार करतो होय. त्यावेळेस टी आकाराचं हे जुगाड त्या ठिकाणी लावू शकतो किंवा गावठी ह्याच्यामध्ये आपण एखादं कमी वजनाचं लाकूड जे आहे ते आपण त्या ठिकाणी जसं बांबू असेल किंवा शेवग्याचं एखादं लाकडाच्या मदतीने बांधून आपण ते सपाट वरंबा केल्याच्या नंतर आपल्याला समान बी पेरणी आणि हे यंत्र एकदम साफ चालवण्यासाठी. बरोबर. वेळ कमी लागतो. ओके. आता टोकनची तुम्ही काय सांगाल ह्याच्यामध्ये, की बरेच शेतकरी म्हणतात की बाबा हे यंत्र चालवत असताना चिखल लागतोय आणि त्या ठिकाणी बेरल्याच जाऊ शकतं, तर तुमचं काय अनुभव किंवा तुम्ही कशा पद्धतीनं सांगाल शेतकरी बांधवांना. महत्वाचं काय, ज्यावेळेस वापसा कंडिशन असते, ज्यावेळेस वापसा आपल्या जमिनीचा आपण हातात घेऊन बघायचा, किंवा जास्त जर पाणी असलं तर हातात पण घ्यायची गरज नाही. होय. कमीत कमी आपल्याला त्याचं पण घ्यायला पाहिजे किंवा घट व्हायला पाहिजे. जेवढी वापसा कंडिशन आहे तो तसं आपण पेरलं पाहिजे, मुटकावलं टोकन केलं पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण टोकन करत असताना ही जी साईज आहे याची, काय होईल, माती ओली असल्यामुळे याच्यामध्ये जाऊन बसण्याची शक्यता जास्त असते. बरोबर आहे. जर आपण जर शेवटला जर गेलो तरी मारलेल्या शेवटला गेल्यानंतर खुरप्याच्या साह्याने किंवा लोखंडी रॉडच्या साह्याने आपण याच्यातलं काढायचे, जेणेकरून आपलं बियाणं जे आहे ते बेरणार नाही पाहिजे आणि बरोबर. बेरणार नाही. बरोबर. आणि काय होईल, जर जेवढी ओली माती जास्त मिळेल त्याच्यामुळे ती माती कॉम्पॅक्ट होईल, त्याच्यामुळे ते बेरलं जाईल. बरोबर. जास्त काळजी घेतली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आपण समजा जर आपण हे उचलत असताना जे आपल्या याच्यामध्ये जे एक जी रॉड जी आहे, रॉड जी आहे ना, त्याला आपण पहिलं सुरू काय करायचं, याच्यामध्ये एक रॉड आहे. बरोबर. काय होईल माहितीये का, जर आदळत कसं आहे, सगळी जमिनी सपाट नसते, बरोबर, खालीवरती असते किंवा दगड गोटे आता जमिनीत असणारच आहे. होय. त्याच्यामुळे ते आदळाच्या साह्याने इथलं जे रॉड आहे ना, हे रॉड खाली पडू शकते. बरोबर. रॉडला आपल्याला लाल कलर किंवा निळा कलर, जेणेकरून गडद कलर त्याला दिसला पाहिजे. तो समजा जर पडल्या जर आपल्याला वेळेचा ते वाचवण्यासाठी जर पडल्या आपल्याला दिसावा म्हणून ते वापरलं पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर आपण हे जे आहे ना, आता आपण हे टोकन करत असतो त्यावेळेस जर आता हे मागं पुढं होत असते, जर एखाद्या वेळेस काय होते, ओली माती जर द्यायची असली ह्या जर रॉडला चिटकली, जर याला जर चिटकलं तर हे रोटेशन व्यवस्थित होणार नाही. याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं. बरोबर आहे.